राष्ट्रीय विद्यालय तमदलगे येथे शिवजयंती उत्साहात साजरी। विद्यार्थी शिक्षक प्रबोधिनी जयसिंगपूर संचलित राष्ट्रीय विद्यालय तमदलगे येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमास महाराष्ट्र 24 तास न्यूजचे संपादक निर्भीड पत्रकार रोहित जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच शिवव्याख्याते प्रबोधनकार अभिजित बिरनाळे कार्यक्रमास उपस्थित होते। तसेच राष्ट्रविकास सेना पक्ष महाराष्ट्र राज्य तमदलगे शाखा युवक अध्यक्ष विवेक कांबळे उपस्थित होते। या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश पाटील सर यांनी केले। तसेच या कार्यक्रमानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते घेण्यात आला। चाचणी परीक्षेमध्ये गुणानुक्रमे विद्यार्थ्यांचाही सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निर्भीड पत्रकार रोहित जाधव सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले। सुसंस्कार पिढी घडवण्याच्या दृष्टीने शिक्षणातील अत्यंत महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले। तसेच कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते अभिजित बिरनाळे सर यांनी विद्यार्थ्यांना शिवचरित्रविषयी प्रबोधन करून विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन आपले उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याविषयी मत व्यक्त केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका सुनीता साळुंखे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक काशीनाथ मोहन डोळे यांनी मांडले। या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 400 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा। राजनीती, युद्धनीती, गनिमिकावा यासारख्या कुटशस्त्राचा कळस म्हणजे शिवबा। एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सहसा त्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा। या महाराष्ट्रात माणुसकी म्हणजेचा माप म्हणजे शिवबा। दुश्मनांच्या काळजात ही पवित्राचे स्थान निर्माण करणारे किमयागार म्हणजे शिवबा, किमयागार म्हणजे शिवबा। अरे तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, अरे तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापनेची करण्याची इच्छा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या रक्तात होती, फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या रक्तात होती। मित्रांनो, शिवाजी हा केवळ 3 अक्षर शब्द नाही, तर तो एक मंत्र आहे। तो मंत्र उच्चारताच अंगातील रक्त सळसळायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तयार होतो। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले। हिंदवी स्वराज्य स्थापन केल्यानंतर महाराजांकडे शस्त्र पुरवठाही नव्हता। यासाठी सुरुवात ही शून्यातूनच झाली। महाराजांनी सैनिके गोळा केली नाहीत, तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केलीत आणि यातूनच स्वराज्य निर्माण झाले। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी बोलणे की मी नक्कीच मोठी नाही, त्यांच्याबद्दल जे जाणून घेत असताना मला जे कळे ते मी तुमच्यासमोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण, स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे आपण, स्वतःच्या जन्मकुंडल्या घेऊन फिरतो, आला आपल्यात तर लावतो बाटली तोंडाला, आली शिवजयंती जवळ तर घालतो वाद, करतो भांडणे त्यांच्या जन्मतारखेवर। म्हणजे आपण राजांचा काय आदर्श घेत आहोत। राजांनी अनेक गड किल्ले जिंकले, पण कुठल्याही गडाला स्वतःचं नाव नाही दिलं। महाराजांनी अनेक मोहिमे आखल्या, पण कधीही पंचांग पाहिला नाही, कधीही आत्महत्येचा विचार केला नाही, कधीही व्यसनाच्या आहारी गेला नाही। मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने गरज आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आजचा युवक जर जनावरासारखं वागत असेल तर खरंच ही खूप मोठी शोकांतिका करण्याची गोष्ट आहे। पण स्त्री माते समान मानणारा माझा राजा, स्त्रियांवर अत्याचार अनाचार करणाऱ्याचे हात पाय कलम करण्याचा आदेश माझ्या राजाच्या राज्यात होता। माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते, तर 100% संरक्षण होते, तर 100% संरक्षण होते। सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है, सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है, जिसने मानव जाति को चमकाया, शिवाजी उसका नाम है, शिवाजी उसका नाम है। नव्हते आमदार, नव्हते खासदार, तरी होता माझा सुखी महाराष्ट्र, कारण राज्य होते छत्रपती शिवाजी महाराजांचे। म्हणून आज 400 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देते। छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देते। मित्रांनो, आज पाकिस्तान सारखे देश आपल्या देशावर आक्रमण करत आहेत, तर आज खऱ्या अर्थाने गरज आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज होणं कठीण नाही, त्यासाठी मनगटात ताकद, रक्तात देशभक्ती हवी। मग पहा, प्रत्येक घरोघरी निर्माण होतील छत्रपती शिवाजी महाराज, प्रत्येक घरोघरी होतील छत्रपती शिवाजी महाराज। जिंकून दुनिया सारी सिकंदर इथेच लढला होता, जिंकून दुनिया सारी सिकंदर इथेच लढला होता। माझा लाख मोलाचा राजा पातशाहीशी याच मातीत लढला होता, माझा लाख मोलाचा राजा पातशाहीशी याच मातीत लढला होता। शेवटी जाता जाता या व्यासपीठाची रजा घेताना एवढेच म्हणू इच्छितो, मुख्या मनाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे, मुख्या मनाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे, तुझेच पोवाडे गातील फुटती तोफांचे चौघडे, तुझेच पोवाडे गातील फुटती तोफांचे चौघडे। प्रौढ प्रताप